नमस्कार मंडळी, आज आपण घेऊन आलो आहोत मस्त असा मेथीचा पदार्थ, मेथीचे वडे। तर या ठिकाणी ना हिवाळा चालू असला की भरपूर प्रमाणात मेथी असते आणि त्याचबरोबर ना मेथीची भाजी खाऊन तर नेहमीच आपण कंटाळतो, तर मेथीचे मस्त असे वडे आपण या ठिकाणी बनवणार आहोत। तर छान अशी मेथी होती, तर एक वाटी मी छान अशी मेथी स्वच्छ निवडून आणि त्याची देठ आहे ना ते जरा कमीच घेतलेले आहेत, जेणेकरून भाजी जरा कडवट लागणार नाही। आणि व्यवस्थित अशी ना मेथीची भाजी ही कट करून घ्यायची आहेत, आपल्याला त्याचे वडे बनवायचे आहेत त्यामुळे। तर नेहमी ना वेगळं आपल्याला खायला नक्कीच सगळ्यांना आवडत असेल, तर त्यांनी नक्कीच हा पदार्थ ट्राय करू शकता। तर बारीक अशी चिरून घेतलेली आहे मेथी, त्याचबरोबर बारीक कोथिंबीर देखील या ठिकाणी आपण चिरून घेतलेली आहे। त्यानंतर कांदा देखील या ठिकाणी उभा स्लाइस करून आणि छान असा मोकळा करून घ्यायचा आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही बारीक देखील चिरू शकता किंवा घातला नाही तरीही देखील चालेल। तर या ठिकाणी लसूण, हिरवी मिरची आणि थोडासा आल्याचा तुकडा घालत आहे, त्याचबरोबर सफेद तीळ देखील घालू शकता, जिरं घातलेलं आहेत आणि मिक्सरला त्याचं बारीक वाटण करायचं, त्यामध्ये 1 चमचा धना देखील तुम्ही घालू शकता। तर व्यवस्थित असं बारीक झालं ना की आपल्याला या मेथीच्या भाजीमध्ये हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्याचबरोबर काही आपण मसाले घालूया, हळद घालूया, धना पावडर, लाल मिरची पावडर आणि ना आपलं तिखट मिरची ही चवीनुसार तर आहे, तिखट या ठिकाणी फक्त कलरसाठी या ठिकाणी घातलेलं आहे। चिमूट चवीनुसार मीठ देखील घातलेलं आहे आणि बेसन पीठ देखील आपण यामध्ये घालणार आहोत। तर पिठाचं प्रमाण आहे ना ते थोडंसं सुरुवातीला कमीच ठेवायचं, व्यवस्थित असं आपल्याला घट्ट गोळा होईल इथपर्यंतच घ्यायचं आहे। 1 चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, तुम्ही रवा देखील घेऊ शकता, आपल्याला क्रिस्पीपणा आला पाहिजे यासाठी आपण तांदळाचं पीठ घालत आहोत। आणि आधी सगळं व्यवस्थित बाइंडिंग होतंय की नाही तेवढ्या पाण्यामध्ये ते चेक करायचं, त्यानंतर थोडंसं पाणी वरतून ॲड करून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला त्याचे वडे हातावरती घेता येईल इथपर्यंत। बघू शकता अशा पद्धतीने घट्ट असं मिश्रण झालं पाहिजे। मीठ व्यवस्थित चेक करून घ्या, त्यानंतर गोल गोल असे छानपैकी आपण हाताला थोडंसं तेल लावून घ्या, हाताला जर चिकटत असतील तर, आणि गोल गोल असे छान वडे या ठिकाणी तयार करून घेतलेले आहेत। तर ते ना आपण सगळे मेथीचे वडे या ठिकाणी तयार करून घेणार आहोत। तर मेथी जास्त देखील आपण घातलेली नाही आणि खूप कमी नाही, परंतु आपल्याला या वड्यामध्ये मेथीची मस्त अशी टेस्ट येणार आहेत। तर अशा पद्धतीने आपले हे सगळे वडे या ठिकाणी बनवून तयार झालेले आहेत। एका बाजूला कढईमध्ये मस्त असं तेल कडकडीत गरम करायला ठेवलेलं होतं। तेल सुरुवातीला कडकडीत गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर मीडियम फ्लेमवरती आपण हे वडे तळायचे आहे, कारण की हा वडा आतून देखील छान असा खुसखुशीत झाला पाहिजे, त्यामुळे व्यवस्थित तळण्यासाठी गॅसची फ्लेम ही नंतर मीडियम करायची, कारण की वडे तळण्यासाठी ना थोडासा बराच वेळ लागेल, कारण की आतला कांदा देखील व्यवस्थित शिजला पाहिजे, पीठ देखील कच्चं नाही राहिलं पाहिजे, त्यामुळे मीडियम फ्लेमवरती छान असे आपण कुरकुरीत असे तळून घेणार आहोत। तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जे चॅनलवर नवीन असतील ना त्यांनी मधुराणी रेसिपीजला सबस्क्राईब करा। तर बघू शकता मस्त असे वडे या ठिकाणी झालेत, कलर देखील तितकाच अप्रतिम आहे। आपण आपली जी पुदिन्याची चटणी असते त्या चटणीसोबत किंवा आपलं ठरलेलंच नेहमीचं असतं की टोमॅटो केचप, त्यासोबत हे वडे खाऊ शकतात, अप्रतिम लागतात। आणि दिसतोच आहे बघा, तो कांदा देखील छान असा क्रिस्पी झालेला आहे, वरतून मस्त असे क्रिस्पी कुरकुरीत वडे झालेत आणि आतून तितकेच सॉफ्ट देखील आहेत। अशाच पद्धतीने सगळे वडे आपण या ठिकाणी करून घेणार आहोत। मस्त असा लालसर कलर आलेला आहे, मेथी कोथिंबीरने मस्त दिसत देखील आहेत आणि तितकेच चवसुद्धा या वड्यांना आलेली आहेत। तर अशाच पद्धतीने आपण दुसरे वडे देखील या ठिकाणी करून घेणार आहोत। तर छान असे वडे या ठिकाणी आपले तयार झालेले आहेत। तर अशा पद्धतीने आपले सगळे मेथीचे वडे या ठिकाणी तयार झाले आहेत। नक्की घरी ट्राय करून बघा, आवडल्यास कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद।